असतं का? 6 वाजता उठले मी. याला पहिलीच नोकरी लागली शाले ते याने उठायला नको का? लोकांची पोरा कामा धंद्याला गेली, याला काय कामा धंद्याचा पारलाय काय? मला किती टेन्शन होतं. इथून फुकून माझं डोळं फुटलं, चष्मा लागला म्हणा. हे सगळं लाड तुमचं. तुम्ही काय बोलत नाही त्याला? काय बोलायचं? बोलायला नको तुम्हाला. तुम्ही आजी आहे ना? तुमचा हक्क नाही ना त्याच्यावर? बास सारखा झोपलं. तो अंगा हलद्या जातो, इकडे तिकडे जातो भटकाला. मोका टोंगा. पाणी तापून गेला. आग बघा. इजली ती तरी झोपले तो अजून तो. तुम्ही नका बोलू, मी जाता उठवायला. कवा उठवायला जाता? तुम्हीच असं बोलून तर सगळं त्याला फुकट घालवला. तुम्ही नको जा उठवायला, मीच जातो उठवायला. कसा उठता जातो बघू दे. बास सारखा झोपले तो. एवढा मोठा गोरा झाला. काय झाला? आज शाळेवर तुला पहिली नोकरी होती, जायचं का कामाला? तू झोपून राहिलास. तो झोपू दे जरा, तो झोपू दे. काय नोकरी बिकरी करू? कुठं जायचे? कुठे जायचंय? लोकांची हल्ली राहिल्या खाईत तू. तुझे का वागायची हालत? असं झोपून राहिल्यास. लोकांची बोला रातभर जाग द्यायला नाही कोणत्या आईच बोल. मला काय झालं? तुम्ही गोंगाट भरत सकाळ होता का? गाव गोला केलं तुम्ही? गाव गोला केले मी. तुझ्या आता सांगतो तुला पण सोडला. लोकांचे पोरं कामा धंदा करतात. काम करून तरी काय करायचं आई? काय करता म्हणजे? एवढा कमवून ठेवले आपण, ते काय करायचं? नुसतं कामा. लगीन नाही करता बावऱ्या तुला. अगं आई, लग्नात सप्पा बघ होतो, असा हार घालताव तो उठवायला आली त्याला का बॉस का? सपा? मग अरे सपनानच राहिलेस का तू? सापडाला काय घेऊन बसले? वल्ला साखरपुडा आहे ना, मनालीला करू. मनालीला साखरपुडा? हल्दी आहे ना, हल्दी शिमल्याला करू. हल्दी शिमल्याला? मग लगीन काश्मीरला. लगीन काश्मीरला? मग तुला डोका का फिरला का काय? माझ्या बापाची जमीन निघली तिकडं. तुझ्या बापाशी जमीन? मग तुझा आजूच का मुताला गेला तिकडं? काय सांगू आई? करू चल करू. काय करू बोलतास? अंगोल धावू मला. लग्नाचा पाता नाचतो धावाला कामा धंद्याला बघा तू. तिकडे बापाशी ना आजूच मुताला गेलता, त्याच्यावर राहिलेस का तू? आता अंगोल धावू का नको धावू? अंग धावना गप्प कामाला जा. बापाशी जमीन तुझ्या आजूच मुतला तिकडे जाऊन. चहाला असतंय ना, झोपून पण देईल नाही. गोंगाट म्हणजे सकाळपासून कामावर जा. आवरा कमवून ठेवले तरी निसे कामावर जा. नाश्ता जाता दिवस भरता नाही. आता काय पिऊन कंच्या नोकऱ्या घालायला लागतात. चल जाता निस दौडच डोक्याला ताप आले आता माझ्या. असलं तर शालापेक्षा मॅडमच भारी आहे. काम काढायला लागेल. बसा खाली बसा. हजेरी येते सगळ्यांनी, हजेरी बोला. पिल्लू, पिकाचू, नॉडी, गोट्या, बबली, मोठ्या, आणि तो 1 नंबरचा खोट्या कुठे गेला? जाऊ दे मग. मॅडम आयात. अरे तुम्हाला 2 पुस्तकं नाही सांभाळत? सॉरी मॅडम. नीट आणता नाहीत का? जाऊ दे, चुकी झाली. काय 2 पुस्तकांचं वजन किती असतो? या इथे ठेवा. हा जा तुम्ही आता. मॅडम हा यार तिथे ठेवा. अरे इथे ठेव. एक काम तुम्हाला सकाळपासून धड करता नाहीत. कोणतं काम सांगितलं का त्याच्यात काहीतरी करताच तुम्ही. मी आताच प्रिन्सिपलला सांगते की या माणसाला कामावरून काढून टाका. काय झालं? काय पण कशी माणसं ठेवल्यात? एक पण काम बरोबर चुका नाही. कोणाकडून नाही होत. मला नाही आवडले हे. असं थोडी ना असतो. माझी साडी खराब केली ते पाणी उडून. शेलर मॅडम जाऊ दे. काय पण काम करता तुम्ही. ठेवा इथे आता ते.
ठेवा. तुम्ही जा इथून, जा प्लीज. हो गाडी पुढे घ्या. हा 500 झाली. 200 टाक. इकडे उभे राहा ना. अरे तिकडे तर बघ, इकडे टाक. मॅडम चिल. काय चिल? एवढ्या किती आराटता? पेट्रोल टाका. 200 टाक. तुला ठेवलं कोणी रे इकडे? 200 टाका. एवढ्या काय अरे आराटता? बांधण्याच्या बायका बघतो तू. इज्जत मध्ये बोल. ते कान फाडा. काय काम पडा भोजे मुस्को. पोरी म्हणजे? चल घ्या. आणि काय म्हणजे? गाडी घ्यायची. मॅनेजर कुठं? या मॅनेजर कुठं? अरे दे कान फाडा. हा, तुझ्या दे. दे म्हणजे. हा? याला ठेवलं कोणी? आता मुस्काट पोरा दलित याचा योगा कसा बाया बघत. इकडे त्याला गाडी पेट्रोल भरायला सांगले, तुम्ही शांत व्हा. कोण आहे इकडे? तरी त्याला लाज हो, त्याला लाज हो. पुढे घ्या जरा. मॅडम ऐका ना, मी त्यांच्याशी बोलतो संध्याकाळी. तुम्ही जावा. कोण आहे इकडे? शिकाल जरा, गाडी बाजूला ठेवा. पुढे या. काय रे, तुला बोलता येत नाही? एक लेडीशी कस्टमरशी कसं बोलायचं? लायकी होती का? काय लायकी नाही करायची. कस्टमर आलो ते आपण डिसिप्लिन आपलं काम करायचं. असेल कोणती कस्टमर असेल. नाही तुला व्यवस्थित बोलावलंय. कस्टमर तू काम कर, नोजल तिथे ठेव आणि तू जा, निघून जा. व्यवस्थित तिथे नोजल ठेवा, निघून जा. तू असं नाही करायचं. प्रत्येक कस्टमर चांगलं हँडल करायचं. ये कोण होता तो पोरगा सारखा तुझ्याकडे बघत होता? अगं तो ना आमच्या शाळेत पिऊन होता आणि तिथे पण तो कसा तरीच वागायचा, म्हणून मी त्याला ना प्रिन्सिपलला नाव सांगून काढायला लावलं. अगं पण कशाला छोट्या पोरांच्या नादी लागते तू? आणि तू कसं बघत होता ना माझ्याकडे. म्हणून बोलते चल इथून गप काम कर. तू 1 मिनिट थांब, मी जरा बघून आले कोण येतो ए काय. कुठे चालली? थांब थांब, सोबत जाऊ, नाही तर मम्मीला नाव सांगेल तुझा. ठीक आहे चल बस. हा ए पोऱ्या, बोल ना. एवढा का नाराज दिसत तू? आता काय सांगू आई, लफरा झाला ना. कसला? काय पंपावा झाला पोरीशी वाद ना, मॅनेजरने केला ना बाद. अरे तू जाशील तिथं असाच करतय. आ तुला नोकऱ्या तर नोकऱ्या टिकत नाही, तर तुला बायको काय टिकल? ती बघत कशी होती, फरफरा डोला उरूच होती. मी काय करू मग? पण तू कशा तिथे बघत होता? अशी डोला मारी होती ना, काय सांगू तुला. आता बघ तुझं टोलं, तू काही कामात ना राहिला. आता दवा येतं मला. लसूण आण, अद्रक आण, कोथमीर आण, मिरची आण, त्याच कामात राहिलेस तू. चिकेचं जाता हा, लगेच. लवकर जा, मला काम थांबले. काय कामात ना तू? हा, कुठं जाते तिथं असंच करत राहिले. हा, डोलं मारत लवकर जाय. बाय आली. हा आई. तुम्ही दोघी गेले होते ना? हो गेलो होतो. मग दीदी कुठे आहे? मला नाही माहित. कुठं गेला रे? इथंच होता ना आता. हे बाला काय इथं तो समीर होता की कुठे गेला रे? तू इकडेच गेलता का? ए इकडे का समीरची बायको आले. ये गब्बस पोरा, काय ना काय बोलतोय हो. तू तशी ऐकणारच नाही. थांब मी पप्पांना सांगते. ओ ऐकलं का? आलो आलो. काय ग, काय झाला? ही बा आपल्यापासून काहीतरी लपवतोय. काय झालं प्रणाली? मगापासून आई काय नाही तुला विचारते, उठावडीची भाषा करते, काहीतरी नीट रिस्पॉन्स देत नाही का? लावू तुझ्या एक. नको नको मग सांग काय झालं ते व्यवस्थित आणि खरं खरं सांग. आम्ही पेट्रोल पंपावर गेलो होतो, तर तिथे एक मुलगा होता. तो सारखा दीदीकडे बघत होता. बघत होता म्हणजे? त्याचं लक्षच होतं नुसतं तिच्याकडे. मग तिची पण काहीतरी ओळख असेल तेव्हा ती गेली असेल ना त्याच्या बरोबर. माहित नाही मग एवढं. माहिती नाही तुला? माहिती असणार सर्व. पप्पा मी खरं सांगते, मला काहीच नाही माहिती. मी मम्मीची शपथ घेऊन सांगते, मला ह्याच्यातलं काहीच नाही माहित. मी काहीच लपवत नाही आणि तुमच्यापासून. चालेल मग आता मलाच काहीतरी बघावं लागेल. हा अरे तुला किती शोधलं मी, कुठे होतास? तू इथे कशी काय? अरे मी तुझ्या पिछावर आली, तुला कामावरची काढली ना तेव्हाच मी तुझ्या माग आली. अरे यार, मग मला सांग ना तिथे काय झालं भांडण तुमचा? ती मुलगी मी तुझ्याकडे बघत होतो,
त्याच्यामुळं तिचा काय झाला जाऊ दे, काही नशीब आपले ती खराब आहे. जाम तुला खराब बोलत होती, मला लय वाईट वाटला. आणि असं? सॉरी रे, मला माझ्या मुलं तुला प्रिन्सिपलनी काढल्या कामावरून, माझ्या मुलं नोकरी गेली तुझी, मला खरंच तुला सॉरी बोलायचं जाऊ दे होतं. रे, आयुष्याला काल सर्प लागलाय, त्याच्यामुळं एक जॉब जातो दुसरा पण जातो, काहीतरी नशीब खराब असेल त्याच्यामुळे काय झालं असेल. मी एवढं बोलली नाही नक्कीच tension. तुझ्या बरोबर जाणून घेईल नक्की काय झालंय तुझ्याबद्दल, म्हणून मी आली तुझ्या माग. चल ना घरी, चल आता. अरे नको, नंतर येईन मी. अरे सर रे, जवळचे 2 अरे मिनिटं, नको. 2 मिनिटावर रे, 2 मिनिट नको, बस. नको, आपली आई नंतर नाही ये. नाही, चल काय नाही, चल काय नव्हतं एवढं. आई ना मीच आहे फक्त घरामध्ये, पण बाकी कोणी तुमची आई काय बोलणार नाही ना? नाही. मी आहे ना, मी असं टेन्शन घेते तू, चालेल चालेल, विश्वास आहे ना नक्की ना? मग. हा घर आहे तुमचा? हा मग, हे आपली आई हा. ए पुऱ्या, तुला तर मी सांगितलं लसूण. हा ही कुठली आली फसून? आई मॅडम आहे शाळेतली, नमस्कार. नमस्कार. आल्या होत्या इकडे, त्यांना बोललो चला घरी. राव दे बाय, राव दे. बरी आलीस ती. हा. चल मग चहा पाणी देऊ, चल. हा चांगलीच ना? हो. चांगले. पोरा बिराने व्यवस्थित शिकवा का? हो. हा तेच सांगतो, म्हणजे कसा पोरा पण म्हणजे तुम्ही शिकवले तर पोरा शिकतील नाही का? हो ना, हा. बसा बसा, पाणी आणू का तुम्हाला? नको राहू हा? दे. आणता आणता. पाणी आण, पाणी हा आण. बसा बसा, पाणी आणतो हा तुम्हाला. हा चहा पण ठेवतो थोडासा, का हा, कॉफी घेता? नको नको, मी काय नाही घेणार. नाही, अहो, तू- कोराच्या ठेव, कोराच्या ठेव. अद्रक टाकून? हा, अद्रक टाक. चालेल चालेल. हा थांबा मग. गालन नाही ना तुम्हाला? नाही नाही, थांबते थोडा वेळ, बसते. ना तर मग तुमची शाळेची माणसं वाट बघायची. शाळा सुटली. सुटली का? हा. किती वाजलं? झाला आता, दुपारचा टाइम झालाय. हो का? मला त्या कामाच्या डोक्यात ना काही सुचतच नाही ग बाय. काय याला सांगतो लग्न करा, तो लग्न पण करीत नाही ग बाय. माझे दमली ग मी काम करून. जा, राहू द्या जा, जा. राहू द्या, मी पटकन ठेवतो चहा तुला. हा. आईचा स्वभाव खूप चांगला आहे तुझ्या, हा मग खूप मस्त आहे पण, आणि एकदम हाशी मजाक मध्ये आहे. त्या बाबतीत हुशार आहे आमची आई. मला वाटलं जरा अशा हे असतील, डेंजर वाले असतील. अख्ख्या गावाला नाही ऐकत. हो? बेकार. मग आता तर चांगले बोलत होत्या. हा मग समजेल थोड्या दिवसात तू राहिली तिथे तर. चांगलं आहे पण. मग गेले चहा ठेवायला गेले. हो. अद्रक शिवाय चाय नाही पाहिजे कोणाला. आणि मग आता जॉबचं कसं काय? जॉबचा बघ रे, जॉब का आपल्याकडे कमी आहेत का? पण तुझ्याकडे बघून वाटत नाही का तू अशा घरातले असशील म्हणून. दिसत असं नसतं. हो ना. आले आई, तुम्ही पण घ्या ना. हे बसा ना इथं. मला पण दे. बस तुझं खायचं. इथं, इथं बस. ठेव, ठेव साईडला. हे काम. त्या आई तुम्ही. चांगला आली बाई चहा. हा? मस्त झालाय. जास्त तिखट नाही ना? हम्म. मला अशी तरच आहे ना. हा. हो, हो. काय करू बाय, थोडस गोड झालंय का? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. जास्ती गोड पण मला जमत नाही ना मग. हा. ठेव बाय मागून त्या साईड. नको थांब. ए ठेव, ते ठेव. आई चला, आता जाम उशीर झाला, मी जाते. बस बाय बस. नको, येईल नंतर आता. बस बस तू. येईल बस. येईल नंतर येईल. हा. ये हा नक्की हा. हो चालेल. राग नको धरू हा, मी काय बोलले ते. हा, हा. मला सवय आहे ना बाय. हो बोलला मला. हा हा. का? हा चालेल. या हा. ये चौकस या. हो. हे येता येईल सोडून. हा. असं वाटलं का रे तेव्हा? छान वाटलं. सगळा आईचा स्वभाव खूप छान आहे तुझ्या. मग तुला बघून आणि- एवढी स्माईल होती ना आईच्या चेहऱ्यावर, काय सांगू. आणि खूप बरं वाटलं मला भेटून खरंच. आणि परत एकदा सॉरी, माझ्या मुलं तुझं जाऊ job दे रे, केलं. त्या गोष्टी नको एवढ्या मनाला लावून घेऊ. जॉब काय एक गेला तर दुसरा भेटेल आपल्याला. जॉबचं ठीक काय आहे, एवढं चालेल. घेऊन बसली तू. चल मग जाते मी. हे ऐक ना, हा, आता परत कधी भेटायचं? भेटू नक्की. हॅलो, हा बोल. पोचली का तू घरी? अरे आत्ताच पोचली. अच्छा, अरे तुला माहितीये का, पप्पानी मला जाम झापडली. कसं काय? अरे मी तुला भेटायला आली आणि इकडे मम्मी पप्पा त्यांना काहीच माहित नाही, आणि प्रणालीनी काय पण सांगून ठेवलाय घरी. माझ्यावर जाम रागवलेले पप्पा, मला मारायचीच बाकी होती. अरे यार, मग पप्पांना कसं बिसं समजवलं मी, काहीतरी कन्व्हिन्स केलं सांगून, आणि आता बसले मी इथं रूम मध्ये. पण यार मला तुला भेटायचं होतं. अरे हो रे, पण मी नाही भेटू शकत. प्लीज यार, प्लीज उद्या तरी बघ ना, टाइम कर ना माझ्यासाठी काहीतरी. इथे पप्पा तुला माहिती नाही माझं कसं आहे, मी नाही खरंच भेटू शकत. काहीतरी गोष्टी शेअर करायच्यात म्हणून सांगतो, तुझ्या भेटायचंय मला. ठीक आहे, मी काहीतरी कन्व्हिन्स करते पप्पांना आता सांगून. सांग काहीतरी ना उद्या तू. हा ठीक आहे, चालेल. सांगितलं ना. नक्की. सॅम, अरे बोल ना. तुझी आई मला पसंत करील ना? अरे पसंत करायचा बोलतं. त्या दिवशी घरात घुसल्या तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघली का तुम्ही? हो ना.
पण तरी तू अशी विचार बोलते. पण विचार करून टेन्शन येतो जाम मला. काही नको विचारू, मी असं विश्वास आहे ना तुला माझ्यावर. हा टेन्शन नको, मी आहे ना. त्याचं नको बघूया tension घेऊ. आपण पुढे काय होतो पण ते मी आता. तुला विचारतो, हा तू शेवटपर्यंत साथ देणार असेल ना तर सर्वांशी भांडायला तयार आहे मी. खरंच नक्कीच करीन तुझ्यासाठी. प्रयत्न, झाला तर करू आपण. आता काय झाला तर काय पण- करणारच भाग्य तुला या गोष्टीमध्ये. चालेल, चल मग आपण बघूया आता कसं काय होतं पुढे ते. बघू म्हणजे करावंच लागेल. हम्म तुझ्याशिवाय कोण आहे मला लाईफ मध्ये. ऋतिका हा बाबा, कुठे गेलती? शाळेत गेलती. कोण होता तो? कोण तो? मी बघितलं ते खोटं होतं का? चल बस इथे. आता तुला आम्ही सांगू तिथं लग्न करायचं आता. नाही पप्पा, मी नाही करणार. ते काय नाही, तुला आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न करायला लागेल आता. थांब. हॅलो अनिल, तुझ्या बरोबर लग्न करायचंय ना? चल माझ्या पोरी लग्न लावून दे तुला. आताच्या आता लगेच 1-2 दिवसात करून टाकू. हा चालेल. पप्पा नको. नको काय नाही, तुझे नखरे बघायला आम्ही राहिलो नाही ते. उमरे लवकर लवकर ये पटकन. पाच पानांचा हिला घेतीला दारी येणार देऊ गेला नरकरेतील जाणे गोरे पाच पानाचा कोऱ्यालनी चाचुर्या देवाला इष्टालनी कोऱ्यालनी खंडोबा देवाला अगं ताई, त्याचा सारखा कॉल येतोय. अगं तू गप्पस, पप्पा ऐकतील तुझं काय. अगं, पण त्याचा कॉल येतोय सारखा. बरं चालेल. ए बायानो, थांबा थांबा, मला जाऊ दे लवकर. सारे सकाळचे आले हो, माझा पोऱ्या भुकले तिकडे स्वयंपाक नाही केला ना, काय नाही. आता आलं नव का? थांबा बाई जरा. अगं ताई, तो सारखा कॉल करतोय. अगं तू सांग ना, नको करू, मी करीन. हॅलो, आहेस कुठं तू? घरी आहे. अरे आज माझ्या हळदी आहेत, मी काय करू? हल्दी बिल्दी काही माहित नाही म्हणा, आताच्या आता भेटायला ये म्हणजे ये तू. अरे मी कशी येऊ? घरात पाहुणे आहेत आमच्या. अरे असू दे, नाही तर संध्याकाळपर्यंत पळून नेईन एवढी गोष्ट लक्षात ठेवतो. कोण मी पण नाही असो. येऊ शकत. येऊ नाही, पळून नेईन म्हणजे नेईन. हा बॅग बी अक्का भरून ठेव, मला काही सांगायचं नाही. कुठं का ना असं ना, बाहेर निघून राहा, तिथल्या पळून नेन म्हणजे नेन, कोण का ना असो. मी तुला कॉल करते, ठेव आता फोन. अये दरवाजा उचल, वाघ आले वाघ. वाघ आले? त्यांचा वाघ? हा? तू वाघ? मग दारवा पिऊन आलेस तू? पिल्ली आत पिल्ली मी काय आत पिल्ली पिल्ली कोण तो? पिली म्हणजे काय, तू दारू प्यायला गेलतास काय? मला दारू पिल्ली आज मी. हा? कशामुळे कशामुळे दारू तुला पिला? नाही ते, तुला सांगता मी काय इकडे बस. काय सांगतोस तू? इकडे बस, हा? काय सांगता बस. सांगतोस, इथं सांगतोस. बस, इथं हा? बस तू बस. एवढी पिऊन येतात दारू? हा, बस नाही इथं तू बस बस ना, बस ना, सांगतो बस ना. काय झालं सांग. आई तुला सांगू का, त्या दिवशी ती मॅडम आली, मॅडम हा? तिचा मला चालू होता काय लव लव. लव हो म्हणजे लफडा? बापरा, हा, मग काय तिच्या हल्दी आहे. तिची हल्दी मग लय टेन्शन म्हणजे लय, काय सांगू आई तुला. आणि तिचा लफडा तुझा आणि तिची आज हल्दी. अरे मूर्ख बोऱ्याच्या, आ तू खरोखर माझा पोरा सोबता का? खरोखर सोबत असला ना, मर्दासारखा जा ना, मर्दासारखा तिला घेऊन ये लवकर उठ आणि जा पाहिले लवकर. अरे इथंच कोसळलास बाबा माझे, तर तिला घेऊन कावा यायचा? लवकर घेऊन ये. खरोखर तू माझा पोरगा असता, घेऊन ये तिला. मी घरी ठेवायला तिला तयार आहे. काय सम्या एवढ्या टेन्शन मध्ये कसं काय तू आज? अरे काय सांगू, तिचा ना माझा पहिला प्रेम बापानी केला माझ्या गेम. अरे पण तिथं आज हल्दी आहेत, ती तिला कॉल नाही करत का? कॉल करत रे यार,
जायला तिचा बाप नाही बोलते ना. बाबतीचा पक्का 12चा. काय कराल तुम्ही माझ्यासाठी? भावा तू काहीतरी करू शकतो. काय करू सांग तुझ्यासाठी मी ती मला पाहिजे, तुम्ही काही पण करा, मला नाही माहित. तू कशाला लढत आहे ना मी तुला तुझ्यासाठी काय करू सांग तू सांग काय करू ती तुझ्यासाठी? पाहिजे म्हणा. काय बरशी काय करू मी तुझ्यासाठी सांग काय करू ती पाहिजे भावा म्हणा, बस संपला विषय. तिला पळून आणायची का आपण आणाची पलून रे आपण सगळ्यासाठी पळून आणू तिला पळून तिला चला यायला चल तिला पळून आणू ही सस्ती पेत तू चल एवढ्या गोष्टीसाठी तू तिचा टेन्शन घेतो तुझ्यासाठी काय नाही करू शकत मी सांग चल आपण पळून आणू तू कधी आलास? आता चालू सगळी अरेंजमेंट केले. पटकन निघ, गपचूक निघ, कॉलेज दिसू नको. हा चालेल. पटकन नका टाइमपास ए, तू थांब जरा थांब. ए दीदी आवर ना लवकर लवकर. हो थांब थांब अगर कर ना लवकर पप्पा येतील मला पप्पांची भीती वाटते. हो त्याला सांगते मी थांब मी नंतर बॅग भरून तुला सांगते. चल चल लवकर कर. बघ कधी पण येतील पप्पा. हो आवर तुझा पप्पांची भीती वाटते. मी जाते बॅग भरते. लवकर ये तुम्ही पण. एक ये कोपऱ्याचा, एक या कोपऱ्याचा. गपचूक का पटकन ये. हा, चल, चालेल. पटकन. हो ये पटकन ये. ये चल ये चल. चल चल थांब 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 मी बॅगच विसरली. राहू दे चल बॅग. बुधवारचा रविवारचा वाजा राज पता अरे, दिसते सगळे का? कपडे होते मला अरे तिच्यात. चल. इथल्या. भयानो पटापट आवरा ग लई काम पडले हो वाटपल आता तिकडची माणसं पण येतील हालत घेऊन हा तुम्ही तिला उठवायचा तयारी करायला तयारी का व्हायची आता मेकअप होता का लवकर जरा उठवायचा तिला पटकन कावाशात दमली ना एवढे बाया मग नाही पण तयारीला पण टाइम लागतो आता मेकअप होता का लवकर बरोबर रे तिला उठू देस वाटणार घराची आहे बाय उठ ग उठ माणसं येतील आलते हळदीवाली कवा तयारी करशील तू उठ ग पुरी उठ ए पुरी उठ भगवान माझे कुठं गेली ग पोरी उशा लावून ये माझे पोर कुठे गेली ताई पोर कुठे गेली आपली असं नाही ना घरामध्ये उशा लावून ठेवली नाही ना नाही ना कुठंच नाही बाथरूम मध्ये नाही ना कुठं नाही सगळीकडून बघला ना ऋतिका कुठे गेली ऋतिका गेली कुठेशी बघा या नाही इकडं बाबा कुठं पोर पडलाली उभ्या मांडवातल्या पडलाली ना पोर. अरे पोर कुठे गेली? मांडवात पण नाही. कुठे गेली? काय माहिती कुठे गेली? बघितली का कोणी? हा कुठे गेली पोर? ए बाय दिवा पोर दिवा ए बाय अरे बापरे कुठे गेली? अरे बापरे ती तिकडे गेली. अरे 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 पकड़ा पकड़ा पकड़ तिला पकड़ा ए पोरी काय केलंय अजूनी? ह्यो कोण आहे? आई तुम्ही कोणीच मध्ये त्याचा त्याला हात नाही लावायचा. काय केलं? समजलं नाही का कोणाच्या मला नाही माहित. आता कोणीच मध्ये द्यायचा नाही आणि मी तो माझ्या मनापासून पसंत केलाय तो चांगला आहे मला माहित आहे. तुम्ही साईड वा सगळी ये चल थांबपुरी तू स्वतः मनाचाच विचार करते आई वडिलांचा विचार करायचा नाही का लहानाची मोठी करताना आम्हाला किती त्रास झालाय तर काही विचार नाही करायचा आता मोठी झाली शहाणी झाली म्हणून कसंही वागणार तुम्ही एवढे मोठे स्टेटस लावता पप्पा माझे सुपरमॅन आहेत ते पप्पा कुठे गेले आता फोडासारखं तुम्हाला जपायचं आम्ही थोडं पण काय होऊन देत नाही तू एवढ्या मोठ्या अभिमाने सांगते आई माझी थोडी केस खराब होऊन देत नाही तुझं आयुष्य कसं खराब होऊन देईन आईचा पण विचार आला नाही तुम्ही पोरी अभिमाने सांगता पप्पा माझं पहिलं प्रेम आहे ते प्रेम कुठे गेला आता थोडा पण विचार केला नाही तू तुझ्या बहिणीचा पण छोट्या बहिणीचा पण विचार केला नाही की आपण असं करताना तिच्यावर काय तिचं पण लग्न बाकी आहे पप्पा माझी चुकी झाली मी ना शिक्षणाने मोठी झाली पण विचाराने खूप छोटी झाली आता मी परत अशी चूक नाही करणार कधीच माझ्यासाठी तुम्ही खूप कष्ट केलेत आता ते मला सगळं आठवतात तुम्ही दिसल्याबरोबर मी सगळं विसरून गेली प्रेमाच्या नादात मी तुम्हाला सोडल्या आणि पळून निघायला तयार झाली मला माफ करा मी आता परत अशी चुकी नाही करणार कधीच माझ्याकडून खरंच खूप मोठी चुकी झाली तुम्ही मला सगळं दिलं
पण मीच चुकली कुठेतरी संस्कार घ्यायला तुमचे. परी असा काय करते तू? असा काही करू नको. चल आपल्या घरामध्ये. आई मी तुझी पण खरंच माफी मागते. माझ्याकडून खरंच लय मोठी चुकी झाली. मी जाम चुकली. मी आता ना अशी चुकी करू शकत परत. नाही मग चला आता घरात चल. मला माफ कर.